नमस्कार मंडळी. ठरलं तर मग आजचा म्हणजे 7 ऑगस्टचा फ्रेश असा रिव्ह्यू तुम्ही माझ्या आवाजामध्ये ऐकत आहात. सायली सुरुवातीला म्हणत असते, तुम्हाला ना शपथ आहे आपल्या बाळाची, नक्की काय झालं ना ते मला प्लीज सांगा म्हणून. आता बघा, हे ना इथे थोडंसं खालचंच दाखवलेलं आहे. अर्जुन पुढे म्हणतो की पोलिसांना सोनल ज्या ठिकाणी सापडली ना त्या ठिकाणी ना तिथे सोनलवरती ना अत्याचार झाला होता. आता हे वाक्य ऐकल्यानंतर ना सायलीला खूपच टेन्शन येतं. सायलीला इतकं वाईट वाटतं ना की बा, सायली म्हणते की काय, अरे असं कसं काय झालं म्हणून, हे इतकं मोठं पाप आपल्या हातून कसं काय झालं, सोनलवरती अत्याचार झालाय. अहो पण आपण तर सगळ्या गोष्टींची शहानिशा करूनच पाठवलं होतं ना तिला काकांसोबत, मग हे एवढं मोठं पाप आपल्या हातून कसं काय झालं. सायलीना खूपच हायपर होते. अर्जुन म्हणतो, सायली सायली प्लीज पहिल्यांदा ना तू शांत हो. आणि सायली म्हणत असते की नाही नाही नाही, हे हे सगळं काय घडले हो तुम्ही म्हणून. सायली खूपच हायपर होते. अर्जुन म्हणतो, हे बघ हे सगळं मोठं रॅकेट आहे आणि यामध्ये ना खूप धून काढू, पण प्लीज तू ना स्वतःची काळजी घे आणि हे बघ आपल्या बाळाची सुद्धा काळजी घे. सायली म्हणते, अहो पण आपण सोनलचं भलं करायला गेलो आणि आपण तिला एवढ्या मोठ्या संकटात कसं काय ढकललं. अहो हे सगळं काय कसं काय घडलं, मला ना विचारच येत म्हणजे सुचत नाही आहे की नक्की हे काय झालं ते. अर्जुन म्हणतो, एवढंच नाही अजून एक गोष्ट आहे म्हणून. आता अर्जुन म्हणतो की त्या सुरेशने आणि असं सांगायला लागतो आणि सायलीला खूपच टेन्शन आलेलं असतं. पुढे अर्जुन म्हणतो, त्या सुरेशने ना मुलांची तस्करी करणाऱ्या व्यक्तींमध्ये ना तुझं नाव घेतलंय म्हणून. सायली आता उठूनच उभारते आणि म्हणते की काय, तर अर्जुन म्हणतो हो, आणि त्याने पोलिसांना काही ठोस पुरावे सुद्धा दिलेत म्हणून. असं अर्जुन आता जे काही घडलं ना तर ते सगळं सविस्तर सायलीला सांगतो आणि सायलीला या सगळ्याचं खूप टेन्शन येतं. आता आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे आपण काल पाहिलेला आहे, सचिन हा मुद्दा म्हणून सुभेदारांच्या जखमीवरती ना आता मीठ चोळायला आलेला असतो. आता अस्मिता लगेच सचिनकडे बघते आणि म्हणते, तू तू इथे का आलायस म्हणून. अश्विन पण पुढे येतो आणि म्हणतो की मला तर तू कशासाठी इथे आलाय ना हे सुद्धा विचारायचं नाहीये. आणि अश्विन म्हणतो, ताबडतोब बाहेर हो. सचिन म्हणतो, अरे अरे, तुमच्या घरामध्ये जावयाचं असं स्वागत करतात का. असं हा सचिन बोलायला लागतो. सुभेदारांची सगळ्यांची तोंड वाकडी झालेली असतात. प्रतापराव म्हणतात, सचिन तुझा आणि अस्मिताचा डिवोर्स झाला हे विसरलायस का तू. सचिन म्हणतो, बाबा अहो या सगळ्या फक्त कागदावरच्या ऑर्डिनरी सह्या होत्या हो. अहो शेवटी काय आहे ना की जर का सासरची माणसं दुःखात असतील ना तर जावयानी तर त्यांचं सांत्वन करण्यासाठी जावयानी घरात तर यायलाच हवंय ना, असं हा सचिन म्हणत असतो. आणि सगळ्या सुभेदारांना याचा खूप राग येत असतो. आता सचिन म्हणतो, सुभेदारांच्या सुनेला एका घाणेरड्या आरोपाखाली अटक झाली आहे, तर मग मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी नको का व्हायला, असं हा सचिन म्हणतो. आणि बघा सगळ्यांना खूपच टेन्शन आलेलं असतं. कल्पनाताई म्हणतात, आम्हाला तुझ्या सहानुभूतीची ना काहीच गरज नाहीये, तू जा बघू इथून. तर सचिन म्हणतो, अरे तुम्ही माझ्यावरच कशाला चिडताय हो सासूबाई, हा सचिन म्हणायला लागतो. आणि पुढे म्हणतो, मी काही लहान मुलींची तस्करी वगैरे केलेली नाहीये, त्यामुळे तुम्ही माझ्यावर नका चिडू. आणि मी काय माझ्या आश्रमातल्या मुलींचा सत्यानाश सुद्धा नाही केलेला. आता मधुभाऊ पण तिथंच असतात आणि हे सगळं ऐकून मधुभाऊला पण खूप वाईट वाटतं. पुढे बघा, पुढे सचिन म्हणतो, आणि मी काही गरीब भोळा चेहरा करून त्यामागे काही घाणेरडी कामं पण केली नाहीत. अर्थातच हे सगळं मधुभाऊंसाठी सुद्धा असतं. हा आता अस्मिता म्हणते, तो हे सगळं ऐकवायला आलाय का, मला तो आमचं दुःख कमी करायला असं वाटतंय का तुला. आता सचिन म्हणतो, अस्मी तुम्हाला किती इन आणि आऊट ओळखतेस ना ग. आणि पुढं म्हणतो, पण तुला एक गोष्ट सांग का मी, ठीक आहे तर मग मी करतो हा मग कबूल. तुम्हा सगळ्यांना दुःखात बघून आहे ना मला खूप आनंद होतोय, मला इतका प्रचंड आनंद होतो ना की काय सांगू, असा सचिन बोलायला लागतो. आणि अस्मिताचा पारा खूप चढलेला असतो. आता बघा आपण पाहतोय पुन्हा सायली आणि अर्जुनचा सीन. सायली म्हणते, सुरेश आणि माझे एकत्र फोटो, अहो पण हे सगळं कसं शक्य आहे, मी तर त्या आश्रमामध्ये पहिल्यांदाच भेटले ना. अर्जुन म्हणतो, मला सगळं माहिती, हे सगळं खूप मोठं प्लॅनिंग आहे आणि यामध्ये बरीच लोक इन्व्हॉल्व आहेत आणि हे सगळे कोण कोण आहेत ना तर ते मी शोधून काढणेच आहे. बघ तू ना टेन्शन घेऊ नकोस, मी ना बघतो काय करायचं ते. सायली म्हणते, अहो तुम्ही परत परत हे सगळं का बघताय की तुम्ही सगळं बघून घ्याल म्हणून. हे बघा मी जेलमध्ये असले तरी सुद्धा ना मला सगळं कळायला हवं ना. अहो तुम्हाला पोलिसांकडून हे सगळं जे काही कळते तर तुम्ही मला सांगत नाही आहेत ना. अर्जुन म्हणतो, अगं असं काहीच नाही आहे, हे बघ बऱ्याच गोष्टी आहेत ना अजून मलाच माहिती नाही आहेत. मी ना अजूनपर्यंत तुझं वकीलपत्रसुद्धा घेतलेलं नाही आहे, त्यामुळे ना मला रेकॉर्डसुद्धा बघायला मिळत नाही आहेत, असं अर्जुन म्हणतो. आणि म्हणतो की उद्या सकाळी मी तुझं वकीलपत्र आहे ना सबमिट करतो आणि मग सगळं ना चेक करतो. सायली म्हणते, या सगळ्यामध्ये ना एकच गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे सोनल आपल्याला सापडली आणि आता ती सुरक्षित ठिकाणी आहे म्हणून. काय हो, सोनलकडून आपल्याला सगळं काही कळेलच ना. नाही म्हणजे तुम्ही गप्प का झालायत, तर ती कोर्टामध्ये सगळं काही सत्य ती सांगेलच ना, ती माझ्या बाजूने साक्ष देईलच ना आणि हेही सांगेल की माझा यामध्ये सहभाग नव्हता म्हणून. सायली म्हणते, आपल्याला कळू शकतील ना या सगळ्या गोष्टी.
आपण सुरेशवरती विश्वास ठेवून त्याला काका समजून आपण सोनलला पाठवलं होतं. हे सगळं सोनलला सांगेल ना कोर्टामध्ये. अर्जुन म्हणतो अगं उलट सोनलनेच तुझ्या विरोधात स्टेटमेंट दिले. हे सगळं मी तुला कसं सांगू, कारण हे सगळं कळल्यानंतर तुला किती त्रास होईल बायको, असा अर्जुन मनातल्या मनात म्हणत असतो. सायली पुढे म्हणते आता फक्त माणसे आणि इतर मुलींना सुखरूप सापडायला हव्यात, एवढंच बस. अर्जुन म्हणते हे बघ, हे सगळं कळायसाठी ना मला 1 दिवस दे प्लीज, आणि मी डॉक्टरांशी बोलतो आणि मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा घेतो, आणि आज जे काही घडलं, जे काही झालं ना तुझ्या बाबतीत, हे सुद्धा ना मी सगळं कोर्टाला सांगतो. आणि आय रिअली होप तुला ह्युमॅनिटी ड्युरेशनच्या नावावरती ना बेल मिळेल. सायली म्हणते हे बघा, मला माहिती की तुम्ही माझ्यासाठी सगळे काही प्रयत्न कराल. आणि सायलीचा ना विश्वास असतो अर्जुनवरती. अर्जुन म्हणतो प्लीज तू स्वतःला आता त्रास करून घेऊ नकोस हा. आणि पुढे म्हणत असतो की आणि बाळाला सुद्धा आपल्या जप हा. सायली म्हणते मी अजिबात त्रास करून घेणार नाही, मुळात आपल्याला असं हरून चालणारच नाही हो. अर्जुन म्हणतो आणि दुसरी गोष्ट, सुद्धा ना या जेलमध्ये आहे, आणि तशी तर ती तुला काहीच करू शकणार नाही. तरी सुद्धा आहे ना तिने प्रयत्न केला तर मला नक्की सांग हा. सायली म्हणते हो प्रियाला काय घाबरायचं, तिला उत्तर द्यायला ना मी समर्थ आहे, असं सायली म्हणत असते. पुढे बघा इतक्यातच त्यांना कॉन्स्टेबल येते. अर्जुन म्हणतो तरी सुद्धा काळजी घे ह म्हणून. आणि त्या कॉन्स्टेबल म्हणतात मिस्टर सुभेदार खूप वेळ झाला, तुम्हाला ना आता निघावं लागेल हा. अर्जुन म्हणतो हो. आणि अर्जुन फक्त सायलीकडेच बघत असतो आणि म्हणतो की पण माझ्या बायकोची काळजी घ्या हा. कॉन्स्टेबल म्हणते तुम्ही अजिबात काळजी करू नका, माझं ना लक्ष आहे सायलीवरती, तिला आणि तुमच्या बाळाला काही होणार नाही, तुम्ही नका काळजी करू. अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच आणि येतो मग मी, असं म्हणून अर्जुन आता जेलच्या बाहेर येतो. आणि बघा नंतर त्याच्या लक्षात येतं की एक प्रश्न विचारायचा राहिले सायलीला म्हणून. अर्जुन आता म्हणतो की बायको मला एक गोष्ट सांग की आश्रमातल्या मुलींपैकी कुणी अल्पवयीन आहेत का. तर आता सायली म्हणते नाही, गौरी सोडल्यास कुणीही 18 वर्षाखालील नाही आहे. अर्जुन म्हणतो नक्की. तर सायली म्हणते हो पण का हो. अर्जुन म्हणतो नाही असंच इन्फॉर्मेशनसाठी मी येतो हा म्हणून. आणि आता अर्जुन तिथून निघून जातं. आता ती कॉन्स्टेबल सुद्धा म्हणते की ठीक आहे तर मग मी येते हा म्हणून. आता ती कॉन्स्टेबल पण निघून जाते. बापरे, सायलीला मात्र ना कॉन्स्टेबल चांगली मिळालेली आहे. आणि सायलीच्या लक्षात येतं की हे माझ्यापासून नक्की काहीतरी लपवतात, असं सायली मनाशीच बोलते. आपण पाहतोय पुन्हा सुभेदारांच्या घरातला सीन. इकडे प्रतापराव म्हणतात सचिन तू आत्ताच्या आता इथून निघणार तर आहे ना मला पोलिसांना बोलवावं लागेल. आता असं म्हणल्यानंतर बघा हा सचिनला आहे ना लगेच जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो की डॅड आता तुम्हाला ना पोलिसांना वेगळं बोलवण्याची गरजच नाही आहे, अहो त्यांचं या घरात येणं जाणं सतत चालूच राहणार ना. आणि बघा इतका काही बोलत असतो ना सचिन की बास. आणि पुढे म्हणतो की या घरातल्या सुनेनी लहान मुलींची ना तस्करी केली आहे म्हणल्यानंतर हे घर तर पोलिसांच्या रडारवर असणारच ना. आता ना सगळ्या सुभेदारांना हे ऐकू वाटत नसतं हा. आता बघा अश्विन म्हणतो झालं बोलून, चल मग आता नीट निघायचा, या घरामध्ये ना तुझ्यासाठी जागा नाहीये कळलं का. आता सचिन म्हणतो हो का अश्विन, हो. आणि बघा पुढे म्हणतो कोणाला जागा नाहीये, त्या जेलमध्ये असणाऱ्या सुनेला का. काही बडबडायला लागतं आणि आता जोरजोरात हसायला लागतो आणि म्हणतो अरे तुमच्या तर 2 सुना जेलमध्ये आहेत म्हणून इतक्या जोरजोरात हसायला लागतो ना स्वतःच टाळ्या वाजवून की बस दोन्ही सुना तुमच्या तर जेलमध्ये आहेत म्हणून. आणि पुढे म्हणत असतो की आणि वाईट कोण ठरलंय, तर मी, अरे मी वाईट ठरलोय ज्यांनी काहीच नाही केलेलं, असा जावाई तुमचा वाईट ठरलाय, असा सचिन म्हणतो. आणि पुढे म्हणतो की मी मात्र साधा भोळा सरळ, अरे काय अर्थ आहे या सगळ्याला, असं हा सचिन म्हणत असतो. आपण पाहतोय आता पोलीस स्टेशनच्या बाहेरचा सीन. इकडे अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनच्या बाहेर आलेले असतात. पण अर्जुन इतका खचलेला असतो ना की बस की आता डायरेक्ट तिथल्या पायरीवरती ना थकून ना असा खालीच बसतो. आणि चैतन्य म्हणत असतो की अर्जुन अरे असं काय करतोयस तू, रडू नकोस बरं प्लीज, हे बघ रडू नकोस, चल आपण जाऊया इथून म्हणून. पण अर्जुन काही जात नाही, अर्जुन तिथेच बसून रडत असतो. चैतन्य म्हणतो हे बघ मला ना कळतंय की परिस्थिती ना खूप कठीण आहे म्हणून. आणि पुढे म्हणतो पण असं धीर सोडून कसं चालेल सांग बरं मला. अर्जुन म्हणतो सायलीसमोर धीर धरलाच होता ना रे मी, अरे मला ना खूप गिल्टी फील होत आहे रे आता चैतन्य. आणि पुढे म्हणतो की माझी बायको प्रेग्नंट आहे आणि बघ ना मला ना तिला सुखात ठेवायला हवं, तर ती इथे आहे पोलीस स्टेशनमध्ये आणि ना मी काहीच करू शकत नाही, काहीच नाही. चैतन्य म्हणतो अरे हे सगळं खूप टेम्पररी आहे रे, हे बघ मी तुला सांगतो की उद्या दुपारपर्यंत ना सायली वहिनी घरी असेल. अर्जुन म्हणतो चैतन्य सगळं इतकं सोपं आहे का रे, तिच्यावरती पॉक्सो लागलाय. चैतन्य म्हणतो मला माहिती आहे आपल्यासमोर आहे ना आत्ता अडचणींचा ना खूप मोठा डोंगर आहे, पण अर्जुन मला ही पण गोष्ट माहिती आहे की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार करू शकत नाहीत असं या जगामध्ये ना काहीच नाही आहे, तुझ्यासाठी काही अशक्य नाही आहे अर्जुन, तू सगळं शक्य करशील. अर्जुन म्हणत असतो की मला एक रात्रसुद्धा ना तिला जेलमध्ये नाही राहू द्यायचं, अरे मी तिला घरी घेऊन जात नाही आहे आणि ही गोष्ट माझ्या मनाला खूप वाईट वाटते. घरामध्ये पूर्ण जे डॅड मम्मा सगळेजण विचारतील तेव्हा मी त्यांना काय सांगू की मी काहीच करू शकलो नाही असं सांगू का आता मी त्यांना. आणि अर्जुन खूपच रडायला लागतो आणि पुढे म्हणतो की सायलीला आजची रात्र जेलमध्ये काढावी लागते, अरे हे सगळं मी कसं सांगू, मी
चैतन्य म्हणतो, हे बघ सांगावं तर लागेलच ना, आपल्याला घरी तर जावंच लागणार आहे रे अर्जुन. आणि हे बघ मला ना अश्विनचे खूप सारे फोन येऊन गेले, तुला सुद्धा आले असतील, आपल्याला ना त्यांच्याशी आता बोलावंच लागेल. अर्जुन म्हणतो, आता मी कुठल्या तोंडाने जाऊ रे त्यांच्यासमोर, मला खरंच लाज वाटते, मी कुठल्या तोंडाने जाऊ. चैतन्य म्हणतो, अरे तुला काय वाटतं हे सगळं ते समजून घेणार नाहीयेत का, तू उगाच आहे ना स्वतःला नको बरं दोष देऊन घेऊ आणि उगीच ना ब्लेम नको करून घेऊ, सगळं काही नीट होईल, चल. आता चैतन्य पण डोळे पुसतो आणि म्हणतो की चल उठ. अर्जुन म्हणत असतो, मी थांबतो नाही तर जरा वेळ सायली सोबत. चैतन्य म्हणतो, अजिबात नाही, आपल्याला खूप काम आहेत, चल आपल्याला घरी जावंच लागेल. म्हणून अर्जुन काही तयार नसतो, पण आता चैतन्य त्याचा हात पकडून त्याला उठवतो आणि आता तिथून घेऊनच जातो. आणि आता बघा आपण पाहतो इकडे मधुभाऊ म्हणत असतात सचिनला, हे बघा प्रिया चुकीची ना म्हणून ती शिक्षा भोगते आणि माझ्या सायलीवर झालेले आरोप आहेत ना तर ते सगळे चुकीचे आहेत. प्रतिमा त्या म्हणतात सायली निर्दोष आहे आणि अर्जुन हे सिद्ध केल्याशिवाय अजिबात राहणार नाही. सचिन म्हणतो, अहो हे सगळं तुम्हाला वाटतंय पण पोलिसांकडे तर सगळे पुरावे आहेतच ना, असं सचिन प्रतिमा त्यांना म्हणतो. आता अस्मिता म्हणते, डॅड अश्विन याला आत्ताच्या आता घरातून बाहेर काढा बरं प्लीज. सचिन म्हणतो, मी इथून बाहेर जाणारच आहे अस्मिता, मी काही ते राहायला आलेलो नाही आहे तुझ्याकडे, पण एक गोष्ट आहे ना तू नीट लक्षात ठेव अस्मिता, मी एक छोटा फायनान्शियल फ्रॉड केला होता हो, आणि एक अफेअरसुद्धा केलं होतं, माझ्या हातून एक अफेअरसुद्धा घडलं होतं. अरे हे जे काही आहे कॉमन आहे, जे खूप जण करतात सुद्धा, पण याची तुम्ही मला खूप मोठी शिक्षा दिलीत. तुम्ही मला घरातून अपमान करून आहे ना हकलून लावलं तुम्ही, त्यानंतर कोर्टामध्ये ना माझी लाच काढलीत तुम्ही. पण आज तुमच्या सुनेने जो काही गुन्हा केलाय ना तर तो गुन्हा माझ्या गुन्ह्यापेक्षा ना 100 पटीने मोठा आहे, असा सचिन म्हणायला लागतो. आणि बघा पुढे ही श्वेताला तर खूप हसू येत असतं. सचिन पुढे म्हणतो, आणि आता तुम्हाला सगळ्यांना ना तोंड लपवत फिरायची वेळ येणार आहे, लक्षात घ्या तुम्ही, आणि मार्क माय वर्ड्स, असं पण सचिन म्हणतो. अश्विन त्याच्याकडे खूप रागाने बघत असतो. चैतन्य पुढे म्हणतो, तुमची लाटकी सून अजून काही वर्ष तरी आता तुरुंगातून बाहेर येत नाही हा, लक्षात घ्या म्हणून. आणि पुढे सचिन म्हणतो, सुभेदारांवरती ना सगळे लोक थुंकतील, सगळे लोक आहे ना नावं ठेवतील तुम्हाला, तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला ना काळं फासतील आणि हा सगळा सोळा पाहायला मी तर हजर असेनच ना, असा हा सचिन म्हणत असतो. आणि बघा आता अश्विन म्हणतो की चल निघ इथून म्हणून, आणि आता सचिन तिथून आहे ना निघून जातो. आता सचिन गेल्यानंतर सगळ्या सुभेदार फॅमिलीला खूप टेन्शन आलेलं असतं. अस्मिता म्हणते, मला वाटलं होतं की हा माणूस माझ्या आयुष्यातून कायमचा निघून गेला, आसुरी आनंदच होतोय, असं अस्मिता म्हणते. इतक्यात श्वेता म्हणते, हे गोलूचे बाबा का. आता बघा लगेच कल्पनाताई म्हणतात, श्वेता तू नको याच्यामध्ये बरोबर. आता लगेच ही श्वेता गप्प बसते. हा, आणि आपण पाहतोय पुढे इकडे इतक्यातच आहे ना पूर्णाजी येतात आणि पूर्णाजी आले की म्हणतात, अरे कुणाचा आवाज आला आता इथे, अर्जुन आलाय का, अरे सायलीला घेऊन आलाय का अर्जुन, असं ना पूर्णाजी म्हणायला लागतात. इतक्यातच ना अश्विन म्हणतो की नाही पूर्णाजी, दादा अजून नाही आलेला म्हणून. पूर्णाजी म्हणतात, मग सायलीबद्दल काही समजलं का. तर प्रतापराव म्हणतात, नाही ग पूर्णाई, अजून तरी काही कळलेलं नाहीये. पूर्णाजी म्हणतात, प्रताप मी काय म्हणते, तू अर्जुनला ताबडतोब फोन लावून त्याला सांग की मला सायलीला भेटायला जायचे म्हणून. प्रतापराव म्हणतात, हो हो मी सांगतो म्हणून. इतक्यातच ना अर्जुन आणि चैतन्य येतात. अर्जुन म्हणतो, पूर्णाजी. तर कल्पनाताई म्हणतात, अर्जुन काय झालं आणि सायली सुटेल ना रे लवकरच. पूर्णाजी काही बोलणार. इतक्यातच पुन्हा अस्मिता म्हणते, सायलीची तब्येत बरी आहे ना, कशी आहे रे ती आता. प्रतापराव म्हणतात, अरे पोलीस काय म्हणाले, सायलीला या खोट्या केसमध्ये कुणी अडकवलंय, काही कळलंय का. आणि आता अश्विन म्हणतो, काही त्यांनी कमी यांच्याकडे काही पुरावेत म्हणले होते, ते सगळे काय आहेत. अर्जुन म्हणतो, एक मिनटं, हे बघा मला एक मिनटं, मला ना अजून काही समजलेलं नाही आहे नीटचं, कारण मी अजून सायलीचं वकीलपत्र घेतलेलं नाही आहे. प्रतापराव म्हणतात, का. तर अर्जुन म्हणतो, डॅड अहो कोर्टाची वेळ निघून गेली ना, आता सगळे पेपर्स मला उद्या सबमिट करावे लागणार आहे, त्यामुळं ना आज काहीच झालेलं नाही आहे, आणि तेव्हाच मी ना बेलसाठी सुद्धा अप्लाय करीन, असं अर्जुन म्हणत असतो. अश्विन म्हणतो की पण म्हणजे पॉक्सोसाठी बेल तर मिळते ना. अर्जुन म्हणतो की ॲक्च्युली नाही, बेल तर मिळत नाही, पण तरीसुद्धा मी प्रयत्न तर करीनच. इतक्याच पूर्णाजी म्हणतात, अर्जुन कुठल्याही परिस्थितीमध्ये ना मला आता सायलीला भेटायचंच आहे, तो आत्ताच्या आत्ता ना मला जेलमध्ये घेऊन चल. आता अर्जुन म्हणतो, आजी आपण उद्या जाऊयात, मी एक काम करते, जेलरशी बोलतो आणि परमिशन काढतो. आणि मग ॲक्च्युली कसं आहे ना आजी, की आता सायलीवरती जो गुन्हा दाखल झाला ना तो खरंच खूप गंभीर आहे, त्यामुळे त्यामुळे तिला पोलीस कस्टडीमध्ये नाही तर डायरेक्टली मोठ्या जेलमध्ये ठेवले, असं अर्जुन सांगत असतो. आणि श्वेताला खूप आनंद होत असतो. पूर्णाजी म्हणतात, मला उद्यापर्यंत धीर धरवणार नाही अर्जुन, माझी तन्वी कशी असेल, कुठल्या परिस्थितीमध्ये असेल, या विचाराने ना मला चैन पडत नाही रे अर्जुन. आणि आता बघा घरच्यांना पण ते बोलणं पटत असतं. चैतन्य म्हणतो की अर्जुन मला काय वाटतंय की आपण एकदा प्रयत्न तरी करून बघूयात ना म्हणून. तसं म्हणल्यानंतर पूर्णाजी म्हणतात, हे बघ तू स्पेशल परमिशन काढ नाही तर काहीही कर, पण मला ना तन्वीला आत्ताच्या आत्ता भेटायला जायचं आहे म्हणजे जायचंच आहे. आणि आता अस्मिता म्हणते, आणि मग आजी जाणार असेल तर आम्ही पण सगळे जाणार हा सायलीला भेटायला. आता प्रतिमा आत्या म्हणतात, हो मला सुद्धा ना सायलीला भेटायचंच आहे म्हणून. आता लगेच मधुभाऊ सुद्धा म्हणतात, जावई बापू मी सुद्धा येतो तुमच्यासोबत. अर्जुन म्हणतो की मधुभाऊ अहो तुमची तब्येत
तर मधुभाऊ म्हणतात माझ्या तब्येतीला ना काही सुद्धा झालेलं नाहीये, मला ना आधी साऊला भेटल्याशिवाय ना मला बरं नाही वाटणार, त्यामुळं ना मला यायचंच आहे भेटायला. अर्जुन म्हणतो की ठीक आहे, तर मग काही हरकत नाही, एक काम कर चैतन्य, इन्स्पेक्टर सावंतांशी बोलतो आणि त्यांना सांग की सगळ्यांना सायलीला भेटायचंय म्हणून. आता असं म्हणल्यानंतर चैतन्य म्हणतो की ठीक आहे. अर्जुन म्हणतो प्लीज परमिशन काढायला जमते का ते त्यांना विचार. हा चैतन्य म्हणतो हो मी लगेच त्यांना विचारतो, कदाचित सावंत मॅनेज करू शकतील म्हणून. आणि चैतन्य म्हणतो हे बघा पण जर असं झालं तर आपल्याला आता लगेच निघावं लागेल, कारण वेळ खूपच कमी आहे म्हणून. सगळेजण म्हणतात हो आम्ही लगेच तयार आहोत म्हणून. आता अर्जुन म्हणतो की ठीक आहे तर तू बोल मी आलोच हा म्हणून. आणि प्रतापराव सुद्धा जाऊन ना आता चेंज करायला जातात. आता बघा इतक्यात चैतन्य म्हणतो इन्स्पेक्टर सावंत एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुम्हाला, घरच्या सगळ्यांना ना सायलीला भेटायचं असं चैतन्य फोन करून सांगतो. आता पुन्हा आपण पाहतोय अगदी रात्र झालेली असते आणि सगळेजण सुभेदार आहेत ना आलेले असतात जेलमध्ये, आणि पुन्हा जे म्हणत असतात की इथे ना या कारणासाठी यावं लागेल ना जेलमध्ये, हे कधी वाटलं नव्हतं. प्रतापराव म्हणतात हो ना, इथे आल्यानंतर आपल्यावरच एवढं दडपण येतंय तर सायलीची काय अवस्था झाली असेल ना, असे प्रतापराव म्हणत असतात. इतक्यातच बघा ते लेडीज कॉन्स्टेबल आहेत ना आता सायलीला घेऊन येतात, आणि ज्यावेळेस त्यांना सायलीला त्या पांढऱ्या साडीमध्ये सगळी सुभेदार फॅमिली बघतात तेव्हा त्यांना खरंच इतकं वाईट वाटतं ना. आपण पाहतो की आता सायली आल्यानंतर सगळे सुभेदार खूप इमोशनल होतात, खूप रडायला लागतात. इतक्यातच त्यांना प्रतिमात्या हात पुढे करतात. आता सायली पळत पळत त्याने त्यांना मिठी मारते. प्रतिमात्या म्हणतात की सायली तू ठीक तर आहेस ना गं, तुला इथे काही त्रास तर होत नाहीये ना म्हणून. आणि सायली म्हणते की नाही. आता कल्पनाताई सुद्धा सायलीला घट्ट मिठी मारून खूप रडतात. खरंच या सासूनेचं ना अगदी आई आणि मुलीसारखं प्रेम दाखवलेलं आहे. कल्पनाताई ना सायली सायली म्हणून खूप रडत असतात. आणि सायली म्हणत असते की आई रडू नका, आणि कल्पनाताई म्हणतात सायली स्वतःची काळजी घे म्हणून, आणि सायलीच्या पोटावरती सुद्धा हात ठेवतात. आता बघा लगेचच आहे ना सायली प्रताप सुभेदार यांच्या सुद्धा हातात हात देते. अस्मिता सुद्धा लगेचच तिला घट्ट मिठी मारते. सायली पुढे मधुभाऊंना भेटते, पुन्हा आजीला भेटते, सगळ्यांना भेटते आणि पुन्हा ना आहे अशी जागेला जाऊन उभारते. खरंच सुभेदार आहेत ना खूप इमोशनल झालेले असतात. प्रेक्षकांनो तुम्हाला जर का मी दिलेला रिव्ह्यू आवडत असेल ना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हो तुम्ही जर का हा व्हिडिओ फेसबुकवरून बघत असाल तर प्लीज माझ्या पेजला फॉलो नक्की करा. आपण पाहतोय आता सायली सगळ्यांना भेटते, सगळेजण खूप इमोशनल झालेले असतात. आता मधुभाऊंना सुद्धा रडत असतात. आता सायली पुन्हा ना तर कॉन्स्टेबलच्या शेजारी जाऊन उभी राहते. आपण पाहतोय पुढे अस्मिता म्हणत असते की सायली तुझ्याशिवाय आम्ही घरामध्ये एक एक क्षण कसा काढतोय ना ते आम्हाला आमचंच माहिती आहे ग. आणि अस्मिता खूप रडायला लागत असते. हा आपण पाहतोय मधुभाऊ म्हणतात की साऊ तू काही काळजी करू नकोस, तुझ्यावरचे सगळे आरोप आहेत ना मी माझ्यावरती घेईन म्हणून. आता मधुभाऊंना तर इतकं वाईट वाटत असतं, त्यांना ना स्वतःलाच गिल्टी फील होत असतं. मधुभाऊ म्हणतात आणि तुला लवकरात लवकर यातून बाहेर काढीन. हा आणि अर्जुनला माहिती असतं की हे सगळं शक्य नाहीये म्हणून. सायली म्हणते की नाही मधुभाऊ हा काळ आहे ना आपल्यासाठी खूप कठीण आहे, पण आजपर्यंत ना आपण एकत्र येऊन आहे ना सगळ्या संकटांवरती मात केली आहे, तशीच यावेळेस सुद्धा करूयात म्हणून. सायली की आता सुद्धा तसंच आहे, वेळ लागेल कदाचित पण विजय हा सत्याचाच होईल, नक्कीच होईल म्हणून. कल्पनाताई रडत रडत म्हणतात की पण सायली माझा ना आता धीर सुटत चाललाय ग. तर सायली म्हणते आई तुम्ही जर का अशा खचलात तर मी काय करायचं. अहो तुम्ही सगळेजण तर माझी ताकद आहात ना, आणि तुम्ही जर का असं खचलात तर कसं होणार. आणि आई तुम्ही तर अजिबात अशा दुबळ्या होऊ नकात. आता अश्विन म्हणतो वहिनी तुझं इथं आल्यानंतर मेडिकल चेकअप झाला असेल ना, काय म्हणाले डॉक्टर तुझं बीपी बाळाचे हार्टबीट सगळं काही नॉर्मल आहे ना. सायली म्हणते हो झालं सगळं चेकअप एकदम व्यवस्थित आहे, सगळं काही काळजी करण्यासारखं नाही. आता कल्पनाताई म्हणतात सायली हे बघ तुझ्या करताना मी अंगारा घेऊन आली आहे म्हणून. आणि आता बघा सायली लगेच जाते आणि आता कल्पनाताई तिला अंगारा सुद्धा लावतात. प्रियाचा इकडे जेलमधला सीन पाहतोय आपण. इकडे प्रिया ना फेऱ्या मारत असते, इतक्यातच तिची कॉन्स्टेबल येते आणि आता प्रिया मेसेज वाचते तर त्याच्यामध्ये लिहिलेलं असते की सायलीच्या घरचे सगळे तिला भेटायला ना जेलमध्ये येत आहेत म्हणून. आता प्रिया म्हणते की काय हे सगळे तिला भेटायला येतात. आता कॉन्स्टेबल म्हणते हो ते पोचले सुद्धा आणि व्हिजिटर रूममध्ये आहेत. प्रिया म्हणते आणि मी इथं कितपत पडले तर मग साधं कुणी डुंकून सुद्धा बघितलं नाही, आणि ती सायलीला इथे येऊन येथे एक दिवस सुद्धा झाला नाही तर लगेच सगळे तिला भेटायला म्हणून. कॉन्स्टेबल म्हणते अगं सायलीवरती सगळेजण प्रेम करत असणार. प्रिया म्हणते त्या कॉन्स्टेबलला तू ही तुझी फालतूक बडबड आहे ना बंद कर, कळलं ना, चल निघितून. आणि म्हणते चल पटकन मला ना व्हिजिटर रूममध्ये घेऊन चल, आता तर ना मला सुद्धा त्यांना भेटायचंय. आता कॉन्स्टेबल म्हणते अगं व्हिजिटर रूममध्ये जायला जेलर मॅडमची परमिशन लागते, इतकंही तुला माहिती नाही आहे का म्हणून. प्रिया म्हणते चल म्हणून मी सांगते ना तुला. प्रिया काही केले ना ऐकतच नसते, प्रियाला ना काही करून भेटायचंच असतंय. आणि आता बघा त्या कॉन्स्टेबलला सुद्धा कशी उद्धटपणे बोलते ते. प्रिया म्हणते तुला मी सांगितले ना याचे एक्स्ट्रा पैसे मी तुला देईन म्हणून, मला व्हिजिटर रूममध्ये घेऊन चल म्हणजे चल. आता कॉन्स्टेबल म्हणते अगं पण जेलर मॅडमला काय सांगू मी. प्रिया म्हणते हे बघ ठीक आहे जे काही बोलायचं ना तर ती मी बोलीन, हातपाय जोडेन, नाहीतर जे नाटक करावं लागेल ना ते करेन, त्यासाठी ना परवानगी मिळेल यासाठी काय करावं लागेल ते मी करेन, चल लवकर उघड दरवाजा, मला ना घेऊन चल जेलर मॅडमकडे, असं नाही प्रिया म्हणायला लागते. आता ती कॉन्स्टेबल आहे ना
जेलचा दरवाजा उघडते. प्रिया तिला ओरडत असते, उघड लवकर चल म्हणून. आणि आपण पाहतोय इकडे मधुभाऊ म्हणत असतात की काय त्या सुरेशने हे सगळं केलंय. अरे पण आपण इतके कसं काय फसलो ग. सायली म्हणते तेच तर कळत नाहीये ना मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात माणसं इतकी वाईट कशी काय वागू शकतात ग, मला तर हे समजत नाहीये. आणि तो सुरेश माझ्यासमोर जे काही बोलला होता ना, तर ते सगळं मी कोर्टामध्ये साक्ष म्हणून सांगेन ना. आणि तो इथे सोनलचा खोटा काका बनून आलेला होता असं मधुभाऊ म्हणत असतात. आणि मधुभाऊ पुढे म्हणतात आणि म्हणूनच तुम्ही विश्वासाने तुम्ही तिला त्या काकासोबत पाठवलं ना सोनलला, आणि कारण तो काका बनून आला होता. तर आता मधुभाऊ म्हणतो की अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुमची अशी साक्ष चालणार नाही, कारण जे घडले ना ते किती सिरियस आहे हे तुमच्या लक्षातच येत नाहीये. आणि सायलीला फक्त अर्जुनच्या चेहऱ्यावरचं ना काहीतरी विपरीत घडलं हे लक्षात येत असताना अर्जुन काहीतरी लपवतो हे पण सायलीला कळत असताना सायली फक्त अर्जुनकडे बघत असते. आणि ठरलं तर मग त्याचा हा भाग संपतो आणि उद्याच्या भागामध्ये प्रिया सुद्धा व्हिजिटर रूममध्ये येते आणि आता सगळ्यांना भेटते. तर अस्मिता म्हणते प्रिया जेल हीच तुझी खरी जागा आहे. तर आता प्रिया म्हणते मग हाच नाही सगळ्यांना लावून दाखवा ना, हा तिने केलेला तर गुन्हा माझ्यापेक्षा मोठा आहे. पुन्हा जे म्हणतात सायली निर्दोष आहे आणि आम्ही सगळेजण ते ना तिच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत म्हणून. आणि आमच्यातली एकी भक्कम आहे प्रिया, त्यामुळे तो आम्हाला परत कधीच छोडू शकणार नाही, कारण अंतिम विजय हा आमचाच असेल असं सायली म्हणत असते. आणि पुढे म्हणते माझा आणि माझ्या कुटुंबाचा हे सगळं आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. तर प्रेक्षकांना तुम्हाला आवडतोय ना मी दिलेला रिव्ह्यू, प्लीज आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला नक्की लाईक करा. काय नाही की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत टेक केअर, बाय.